गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय? Yes, teacher. Good afternoon, teacher. स्क्रीन विजिबल आहे? Yes, teacher. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू पोयम. तर आज आपण न्यू पोयम घेऊया युनिट 7 ची. ओके. लास्ट टाइम आपण Okay. लेसन बघितला होता. Story of the road. हा. आज आपण बघूया पोयम पप्पी अँड आय. ओके. Okay. पहिले मी रीड करते पोयम आणि नंतर एक एक स्टांजा एक्सप्लेन करते. ओके. Okay. Unit 7, Puppy and I. I met a man as I went walking. We got talking, man and I. Where are you going to, man? I said. I said to man as he went by. Down to the village to get some bread. Will you come with me? No, not I. I met a horse. I went walking. We got talking, horse and I. Where are you going to, horse, today? I said to the horse as he went by. Down to the village to get some hay. Will you come with me? No, not I. I met a puppy as I went walking. We got a talking, puppy and I. Where are you going this fine day? I said to the puppy as he went by. Up in the hills to roll and play. I will come with you, puppy, said I. Okay. Okay. तर मी आता एक एक स्टांजा एक्सप्लेन करते. फर्स्ट आय मेट अ मॅन ॲज ही वेंट वॉकिंग. वी गॉट अ टॉकिंग मॅन अँड आय. तर तो जो छोटा चाइल्ड आहे, आय म्हणजे काय याच्यामध्ये, तो छोटा चाइल्ड आहे पोयम मध्ये. तो बोलतो की मी जेव्हा वॉकिंग चालत होतो तेव्हा एका मॅनला भेटलो. कोणाला भेटलो? एका माणसाला भेटलो. ओके. Okay. वी गॉट अ मेक टॉकिंग मॅन अँड आय. आणि अ, आम्ही सोबत बोलत बोलत निघालो. म्हणजे आम्ही दोघ जण सोबत बोलत बोलत चालत होतो. वेअर आर यू गोइंग टू, मॅन? आय सेड. मग त्याने विचारलं त्या मुलानी त्या मॅनला, तुम्ही कुठे चाललात? आय सेड टू द मॅन ॲज ही वेंट बाय. आणि त्याने कधी विचारलं? चालता चालताच त्या माणसाला विचारलं की तुम्ही कुठे चाललात. ओके. डाऊन टू द Okay. विलेज टू गेट सम ब्रेड. आणि मग तो मॅन काय बोलला? मी जरा गावाकडे चाललोय, गावाच्या दिशेने चाललोय काही ब्रेड आणायला. ब्रेड याने मराठी म्हणजे भाकरी वगैरे आणायला, रोटी वगैरे आणायला चाललोय. ओके. Okay. नेक्स्ट. विल यू कम विथ मी? नो, नॉट आय. तर त्यांनी त्या माणसाने विचारलं की तू माझ्यासोबत येतोस का? तर हा काय बोलला? बॉय की नाही. छोटा मुलगा बोलला नाही, मी नाही येत. आय मेट अ हॉर्स. आय वेंट वॉकिंग. वी गॉट टॉकिंग, हॉर्स अँड आय. मग तो काय बोला? मला आता हॉर्स भेटलाय रस्त्यामध्ये चालताना आणि मी आता त्याच्यासोबत बोलत जाणार आहे. वेअर आर यू गोइंग टू, हॉर्स, टुडे? मग त्यांनी हॉर्सला विचारलं तू आज कुठे चालला, हॉर्स? आय सेड टू द हॉर्स ॲज ही वेंट बाय. आणि तो बोलते की मी हॉर्सला हे चालता चालताच विचारलं. डाऊन टू द विलेज टू गेट सम हे. तर हॉर्सने काय सांगितलं? मी सुद्धा कुठे चाललोय? विलेजच्या साईडनी चाललोय, गावाकडे चाललोय. कशाला? काही हे घ्यायला, चारा घ्यायला. ओके. Okay. विल यू कम विथ मी? नो, नॉट आय. तो बोलतो माझ्यासोबत येतोस का तू? घोड्याने विचारलं त्या छोट्या मुलाला. तो बोलतो नाही, मी नाही येत. नेक्स्ट. आय मेट अ पप्पी ॲज आय वेंट वॉकिंग. वी गॉट टॉकिंग, पप्पी अँड आय. आणि आता तो काय बोलते? मला आता चालता चालता रस्त्यामध्ये एक छोटा पप्पी बी दिसलाय. पप्पी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. आणि मी त्याच्यासोबत बोलत चालत म्हणजे बोलत बोलत चाललोय. वेअर आर यू गोइंग इन दिस डे, दिस फाईन डे? मग त्याने विचारला त्या पप्पीला, तू एवढ्या चांगल्या दिवशी म्हणजे एवढा चांगला दिवस आहे आणि तू कुठे चाललाय?
आय सेड टू द पपी ॲज ही वेंट बाय. आणि मी याला सुद्धा चालता चालताच विचारलं. अप इन द हिल्स टू रोल अँड प्ले. आय विल कम विथ यू पप्पी. आय सेड आय. तर तो काय पप्पीने काय सांगितलं की मी कुठे चाललोय? हिल. इथे डोंगरावर पहाड. चाललोय. हा, डोंगरावर चाललोय. कशाला चाललोय? खेळायला चाललोय. ओके. आणि मग तो छोटा चाइल्ड काय बोलतोय? मी सुद्धा येतो तुझ्यासोबत पप्पी. असं तो बोलला. आता तो त्यालाच का बोलला मी त्याच्यासोबत येते, कारण छोट्या चाइल्डला सुद्धा कारण खेळायचं की होतं. त्या मुलाला खेळायचं होतं. हा, त्या मुलाला सुद्धा खेळायचं होतं, म्हणून तो बाकीच्यांना अवॉइड करत होता. बाकीच्यांना तो नाही म्हटलं. पण पप्पी काय करायला चालला? तो सुद्धा खेळायला चाललेला, म्हणून तो पप्पीला बोलला की मी तुझ्यासोबत खेळायला येतो. तर या पोएम मध्ये काय सांगितलंय की जो छोटा चाइल्ड आहे त्याला दिवसभरात कोण कोण रस्त्याने जाताना दिसलं आणि त्याने त्याच्यासोबत काय कन्व्हर्सेशन केलं ते सांगितलेलं आहे. ओके. ओके. काय पोयम? येस टीचर. तर इथे काही न्यू वर्ड्स दिलेले आहेत. विलेज. विलेज म्हणजे गाव. हिल्स म्हणजे डोंगर. ब्रेड म्हणजे भाकरीचा तुकडा वगैरे. अ, हे म्हणजे चारा. रोल म्हणजे काय? गोल गोल फिरणे. ओके. रोल म्हणजे असे गोल फिरणे. आणि प्ले म्हणजे खेळणे. ओके, खेळायला जाणे. कळालं? ओके टीचर. नेक्स्ट क्वेश्चन आन्सर्स बघूया आता. रीडिंग इज फन मध्ये काही क्वेश्चन्स विचारलेत. फर्स्ट क्वेश्चन, हु इज द आय इन द पोयम? तर जो पोयम मध्ये आय आहे तो कोण आहे? आय इन द पोयम इज अ लिटिल बॉय. हा, लिटिल बॉय नाही तर लिटिल चाइल्ड. ओके. वेअर वॉज ओके. वेअर वॉज द मॅन गोईंग? तो मॅन कुठे चाललाय? The man was going to the village to get some bread. डाऊन टू द विलेज. ओके. Okay. द मॅन वॉज गोईंग डाऊन टू द विलेज टू गेट सम ब्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिडंट द चाइल्ड गो विथ द हॉर्स? तो मुलगा त्या चाइल्ड सोबत का नाही, सॉरी, तो मुलगा आहे तो हॉर्स सोबत का नाही गेला? The child did not to go with the horse because he put him by in the one work. The child didn't go with the horse because the horse seemed to be busy in his work. ओके, तो हॉर्स त्याच्या कामामध्ये बिझी होता. अँड ही वॉज गोइंग टू गेट हे फ्रॉम द विलेज. आणि तो कशासाठी चालला होता? त्याच्यासाठी चारा घेण्यासाठी चालला होता. मग बॉयला सोबत जाऊन काय फायदाच नव्हता. ओके, म्हणून तो गेला नाही. वाय डीड द चाइल्ड गो विथ द पपी? आता जो चाइल्ड आहे तो पप्पी सोबत का गेला? The child went with हम्म. the puppy because he puppy was going to the hills on roll and play and the child wanted to play. Yes. तर चाइल्ड वेंट टू द पप्पी बिकॉज द पप्पी वॉज गोइंग अप द हिल्स टू रोल अँड प्ले. अँड चाइल्ड टू वॉन्टेड टू प्ले. ओके. Okay. नेक्स्ट. नेक्स्ट काय दिलंय? टॉक टाइम. आता टॉक टाइम मध्ये काय क्वेश्चन विचारले? डू यू हॅव अ पेट? Yes, I have a pet dog. ओके. टॉक अबाउट थ्री थिंग्स दॅट यू अँड युअर पेट डू टुगेदर. तर 3 अशा गोष्टी सांगायच्या तू आणि तुझे जे पेट आहे त्या सोबत तुम्ही करता. हॅलो. हॅलो, आवाज येतोय माझा?
टीचर नेटवर्क इश्यू होतं. आता आवाज येतोय माझा? येस टीचर, आवाज नव्हता इथं नेटवर्क इश्यू होतं म्हणून लो झालते. ओके. तर सेकंड क्वेश्चन आहे टॉक टाइम मध्ये. टॉक अबाउट 3 थिंग्स दॅट यू अँड युअर पेट डू टुगेदर. तू आणि तुझं पेट जे सोबत एकत्र कुठले कामं करतात ते सांगितले लिहायला. We, we go for morning walk all the day. We play in the evening. We sit on sofa and see TV. ओके. असं पण लिहू शकते. एव्हरी मॉर्निंग अँड इव्हिनिंग वी गो फॉर वॉक्स. वी हॅव ब्रेकफास्ट टुगेदर अँड वी सीट अँड वॉच टीव्ही टुगेदर. ओके. Okay, अँड वी we both play together. okay, How do you look after your pet? Tell the class first in your own language and then in English. तर तू तुझ्या पेटची काळजी कशी घेते ते सांगायला सांगितलंय. I have a pet dog. His name is Tinu. He likes to eat biscuit. His feet is on time. He make his bed and take care of the clean lines. I play with him in the evening. I love him very much. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट से अलाउड. तर हे वर्ड्स रीड कर. Bread said, "Hey today, roll pole." ओके, व्हेरी गुड. Next, नेक्स्ट, हू एम आय. ओके. तर इथे टिबलू. टिबलू is my friend. Tiblu has a 4 legs. Tiblu has a long tail. Who is a Tiblu? Tiblu barks. Tiblu wags his tail. Tiblu is happy. Who is Tiblu? तर Tiblu is my dog. ओके. तर टिबलू बद्दल सांगितलेलं आहे इथे. ओके. तर okay, टिबलू हा त्याचा पेट आहे. त्याला 4 legs आहे, एक टेल आहे. तो भुंकतो. त्याची ती शेपटी तो हलवतो. तो हॅप्पी असतो. मग त्याने विचारलं कोण आहे असा टिबलू. तर तो एक डॉग आहे. okay. नेक्स्ट, लेट्स ड्रॉ. लुक ॲट द डॉग्स इन द पिक्चर अँड राईट देम अबाउट देम. यू माइट बिंग यू माइट बिगेन. आय एम अ लिटिल ब्राऊन डॉग माय नेम इज. असं लिहायचं. ओके. आता जो फर्स्ट वाला आहे त्याचं कसं लिहिणार. आय एम लिटिल ब्राऊन डॉग. I am a bulldog. I am a shout strong dog. It has a layer hard. Its nose is shoot and fail. It has a shoot think neck. बुलडॉग. फर्स्ट काय बुलडॉग आहे ना. आता तो काय बोलणार. आय एम अ बुलडॉग. ओके. आय हॅव अ बिग हेड. शॉर्ट अँड फ्लॅट नोज. त्याला मोठं डोकं असतं त्याचं आणि छोटं शॉर्ट आणि फ्लॅट नोज असतं. चपटं आणि छोटं नोज असतं. माय नेक इज अ शॉर्ट अँड थिक. त्याची मान सुद्धा कशी असते. छोटी असते आणि जाड असते. ओव्हरऑल आय एम शॉर्ट. आणि पूर्ण मी काय असतो. शॉर्ट असतो. बुटका असतो. ओके. Okay. नेक्स्ट काय तो बॉक्सर आहे. तर काय बोलणार. आय एम अ बॉक्सर. आय Teacher एम अ असं I am a boxer. It is a larger dog शॉर्ट with अँड short. फ्लॅट नोट. It not is shoot and where it has a tail that day and tail been cut very short. ओके. देन आहे जे जर्मन शेपर्ड. तर तो काय बोलणार. आय एम अ जर्मन शेपर्ड. आय हेल्प द पोलीस इन कॅचिंग द थीव्स एक्सेट्रा. आय ऑल्सो हेल्प इन गार्डनिंग अँड बिल्डिंग्स.
ओके. तर जो जर्मन शेपर्ड आहे तो I पोलिसांना मदत. I am a German Shepherd. It is a larger dog. It is a office to catch the thieves and he helps to police. येस. नेक्स्ट आहे डॉबरमॅन. तर आय एम अ डॉबरमॅन. आय हेल्प इन अ गार्डनिंग बिल्डिंग्स अँड आय एम अ लार्ज डॉग विथ शॉर्ट हेअर. आणि मी मोठा आहे, मला खूप छोटे हेअर्स असतात. ओके. Groundman. It is a larger dog with short dark hair. It is oft used to guard buildings. येस. तर Actually. इथे जॉईन डॉट्स सांगितले आणि कलर अँड नेम युअर डॉग. ओके. Okay. तर नेक्स्ट काय दिलंय, मॅच द ॲनिमल्स विथ देअर साऊंड. ओके. Okay. ते ॲनिमल्स दिलेत आणि साईडला साऊंड दिले आणि ते मॅच करायचे. आता हॉर्स काय येणार? Niche. Niche नाईस. हा. हा. डॉग. barks. शीप. Bills. बिल्ड्स. कॅट. Mees. मेव्स. एलिफंट. Trumpets. टायगर. Rose. रोअर. काऊ. Rose. मूज. नेक्स्ट आहे लिस्ट दिस ॲनिमल्स अंडर डोमेस्टिक अँड वाईल्ड ॲनिमल्स. आता याच्यातले डोमेस्टिक ॲनिमल कुठले आणि वाईल्ड ॲनिमल्स कुठले ते बघायचे आहेत. आता डोमेस्टिक म्हणजे जे आपण पाळतो. ओके, Yeah. ज्याला पाळतो. आणि वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली, जे जंगलात राहतात. तर डोमेस्टिक कुठले कुठले येणार? Dog, cow, sheep, goat, buffalo, wild animal, jackal, fox, tiger, elephant, bear. बियर. नेक्स्ट दिले आता फिलिंग द ब्लँक्स विथ द रायमिंग वर्ड्स. ओके. तर रायमिंग वर्ड Okay. सांगायचे. हिल. Peel, kill. ओके. हे. Hay, dere. फाईल. Pin, फाईल नाही ते. fine, fine, shine, nine. Get, pet, jet. Going, showing, doing. Ha, care, fair. हे हेअर, केअर, रेअर, डेअर. ओके. Okay. देन आहे अजून एक पपी आहे, ब्रुनो. ब्रुनो इज माय पेट पपी. ही ब्रेक्स हिज डिश. ही इज अ सॅड. डॅडी गिव्स हिम मिल्क बट ब्रुनो इज अ सॅड. मम्मी गिव्स हिम अ न्यू डिश. ब्रुनो. नाव ब्रुनो इज अ हॅपी. तो ब्रुनो नावाचा पप्पी आहे. त्यांनी काय केलं, त्याची डिश काय केली, तोडली. बदलवलं. हा. आणि मग तो आता सॅड आहे. मग त्याच्या डॅडी गिव्स हिम मिल्क. तर त्यांच्या जो घरी च्या चाइल्डचे डॅडी आहेत, त्यांनी त्याला मिल्क दिलं. पण तो तरी सॅड आहे, त्याने पिलं नाही. नंतर मग त्याच्या आईने काय दिलं, की नवीन डिश दिली. तर तो ब्रुनो हॅप्पी झाला. ओके. Okay. नेक्स्ट. चूज द राईट वर्ड्स. ब्रुनो इज माय. Pet. ही ब्रेक्स हिज. Dish. डॅडी गिव्स हिम Milk. मिल्क. मम्मी गिव्स हिम अ न्यू. Dish. येस. ब्रुनो इज नाऊ Happy. हॅप्पी. ओके. तर समजलं सगळे क्वेश्चन आन्सर्स? Yes, teacher. मी next lesson read करू? याचे मीनिंग लिहून देते. पहिले मीनिंग लिहून घे. Okay, teacher. जे वर्ड्स आहेत त्याचे मीनिंग्स लिहून देते. Okay, teacher. फर्स्ट आहे विलेज. Village. Village. अ कम्युनिटी. Birds. C कम्यु O C O C O W
COMMUNITY, community of of people PL sm- people as smaller than small, a town. smaller TOWN town झालं टीचर. ओके. तर विलेज म्हणजे अ कम्युनिटी ऑफ ए पीपल स्मॉलर दॅन द टाउन. तर शहरापेक्षा छोटं एक वस्ती असते. खूप कमी लोकांची, त्याला बोलतात विलेज. ओके, गाव बोलतं. ओके. नेक्स्ट, हिल्स. HILLS hills अ O रेज RAISC raise एरिया area of लँड land land बट नॉट be ह्यूज beauty not ॲज अ need used as on माउंटेन. MUNTAIN. That teacher. ओके. नेक्स्ट, ब्रेड. BREAD. बेक फूड BAKED bake फूड मेड ऑफ फ्लोअर. of fellow you are floor. झालं टीचर. नेक्स्ट, हे. HAY हे. ड्राईड ग्रास DRIED dried. ग्रास GRASS grass. दॅट इज DHA that is यूज ॲज फूड used as food फॉर for कॅटल. CATTLE cattle. Culture. नेक्स्ट, रोल. ROLL roll. टू मूव To MOVE move बाय by टर्निंग TURNING turning ओव्हर. OVER over. That teacher. नेक्स्ट आहे प्ले. PLAY play. टू एंगेज UENAG ENAGE. ओके. टू E एंगेज इन अ engage in a प्ले PL प्लेफुल playful ॲक्टिव्हिटी. ACTIVITY activity. ओके. तर कळाला पोयम आणि क्वेश्चन आन्सर्स. Yes, teacher. ओके. मग आपण इथेच थांबूया. Okay, teacher. ओके. आणि उद्या कितीपर्यंत आपण टेबल घेतले होते? 16 पर्यंत घेतले होते ना. उद्या 17चा टेबल लर्न कर. ओके. उद्या Okay, 17चा, उद्या मॅथ्स आहे ना, उद्या 17चा टेबल तुझा मी लर्न घेईन. ओके. okay. ओके. मग याचे क्वेश्चन आन्सर्स आहेत ना? No, teacher. ओके. मग मी आन्सर सुद्धा पाठवते. चालेल? Okay, teacher. ओके. बाय. Bye, teacher.
Bye.